नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिका याची पदभरती आलेली आहे. 12 तारखेपासून अर्जाला पण सुरुवात झालेली आहे. जे कोणी इच्छुक आहेत, फॉर्म भरणार आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप तुम्ही अर्ज कसे भरू शकता, तर ही पूर्ण माहिती आपण सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, फॉर्म हा कधी पण आपण स्वतःच आपल्या मोबाईलवरून भरायचा असतो. लक्षात असू द्या, फॉर्म हा आपल्या मोबाईलवरूनच भरायचा. का भरायचा? कारण तुम्हाला तुमच्या पूर्ण डिटेल जी आहे स्वतःची, तुम्हाला पूर्ण स्वतःला माहिती होते. पूर्ण तुमचे सर्व बेसिक तुम्हाला यामध्ये काय आहे, तुमच्या कुठं अडचण आहे, काय नाही, हे पूर्ण तुम्हाला समजून जाते. आणि मुळामध्ये तुमची फीस जी आहे, जे फॉर्म भरण्यासाठी जे बाहेर जाते, ते तुमची फीस वाचते. ठीक आहे. तर पहा, फॉर्म भरणं काहीच अवघड नाही आहे, खूप इझी आहे. तुम्ही फोनमध्ये सगळं हँडल करता. तसंच हे फॉर्म भरणं पण आहे, खूप इझी असते फॉर्म भरणं. बरेच विद्यार्थी फॉर्म भरायला घाबरतात की सर चुकेल आमचं, त्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो वगैरे. ठीक आहे. पहा, तुम्ही स्वतः भरा. 1-2 वेळेस तुमची चूक होऊ शकते. फक्त तुम्ही चूक होण्याच्या अगोदर एक PDF तुमचा जो आहे तो PDF व्यवस्थित वाचायचा आहे. कोणत्याही भरतीसाठी तुमची जी PDF आहे, त्या PDFमध्ये डिटेल 0 to 100 सर्व माहिती दिलेली असते. जी तुमची नोटिफिकेशन आहे त्यामध्ये तुम्हाला फोटो अपलोड कसा करायचा आहे, त्यानंतर तुमचं नाव कसं भरायचं आहे, या सर्व माहिती यामध्ये दिलेल्या असतात. आणखीन एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो, फॉर्म भरताना जे पेमेंट करायचं असतं, त्यामध्ये तुम्हाला पेमेंट करताना जेव्हा पेमेंट स्टार्ट होतं, तेव्हा तुम्हाला तुमचं ॲप वगैरे, तुमचं ब्राउझर वगैरे, तुमचं सर्व्हर वगैरे सोडून बाहेर यायचं नाही आहे. जर असं काही तुम्ही केलं तर काय होतं, त्यामधला तुमचा जो पेमेंट प्रोसेस आहे तो पेमेंट कटतं आणि तुमचं सक्सेसफुल पेमेंट येत नाही. असे बरेच TCS जी कंपनी आहे, यामध्ये फॉर्म भरताना बऱ्याच जणांसोबत झालेलं आहे. बरेच विद्यार्थी या संदर्भात मला कॉन्टॅक्ट पण केलेला आहे. तर तसं नका करू. एकदा जर पेमेंट होत असेल तर तिथंच ठेवा, पेमेंट कंप्लीट होऊ द्या, ॲप्लिकेशन प्रिंट ऑप्शन येऊ द्या, ॲप्लिकेशन PDF काढून घ्या, त्यानंतर तुम्ही तिथून एक्झिट करा. ठीक आहे. तर या व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, त्यामुळं जे फॉर्म भरणार आहेत इच्छुक विद्यार्थी त्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा. फॉर्म भरायची प्रोसेस तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप 0 to 0 स्टार्ट करतो. फॉर्म भरण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, ठाणे महानगरपालिका हे गुगलवर जरी टाकलं तुम्ही, ठाणे महानगरपालिका हे गुगलवर टाकल्यानंतर तुम्हाला पहिलं जे ऑप्शन येईल, ते पहिल्या ऑप्शनवरच तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या या वेबसाईटवर येता. ठीक आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे वरच्या साईडला 3 ऑप्शन येतात. त्यामध्ये तुम्ही 3 ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट भरती 2025 येतं. त्या ठिकाणाहून तुम्ही ह्या लॉग इनमध्ये येता. तुम्हाला असं नाही करायचं असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्टली लॉग इनची लिंक दिलेली आहे. सर्वात सोपं, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठाणे महानगरपालिकेचे लिंक दिलेली असेल, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही लॉग इनच्या या पेजवर येता. तुम्ही तेव्हा क्लिक केल्यानंतर असा तुमचा व्ह्यू असणार आहे. पहा, लॉग इनचं हे पूर्ण माहिती येईल. त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काही वेळेस ॲग्री वगैरे ऑप्शन येऊ शकतं. जेव्हा तुम्ही लिंक ओपन करता, ॲग्री, क्लोज जे काही म्हणताय ते तुम्हाला फॉलो करायचं. तुम्ही ॲग्री आहात का म्हणताय फॉर्म भरताना, तुम्ही ॲग्री करायचं आहे. ठीक आहे. क्लोज करा म्हणून ऑप्शन आलं तिथं, तर क्लोज करायचं आहे. जे तुम्हाला ब्राउझर करायला सांगताय ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये फॉर्म भरताना अगोदर व्यवस्थित तुम्ही हे पूर्ण डिटेल पाहून घ्या. काय सांगितलं आहे ते पूर्ण डिटेल्स पाहणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला काही चुका वगैरे होणार नाहीत. त्यानंतर पहा, स्टार्ट करू. इथं लॉग इन दिलेलं आहे, इथं होम दिलेलं आहे. अगोदर आपल्याला फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमची लॉग इन करावं लागतं, ज्यासाठी तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल पूर्ण टाकावी लागतात. ज्यामध्ये पहा, तुम्हाला हे अशा प्रकारचं व्ह्यू येतं. फॉर्म भरण्याचा एक महत्त्वाची आणखीन एक माहिती सांगतो. तुमचं जे मोबाईल आहे त्यामध्ये इथे 3 डॉट येतात वर आहे. त्या ठिकाणी 3 डॉटवर क्लिक करून तुमचं जे शेवटला क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप मोडवर तुमचा फोन करून घ्या. महत्त्वाचं, डेस्कटॉप मोड ते महत्त्वाचं आहे, कारण तसं जर केल्यानंतर तुमचा व्ह्यू जो आहे तो PC सारखा दिसतो, कम्प्युटर PC सारखा. त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती दिसते, फॉर्म भरायला सोपं जातं. ठीक आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला पर्सनल डिटेल भरायचे सुरुवातीला. यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट फर्स्ट नेम भरायचा आहे. हा कॅन्डिडेट फर्स्ट नेम तुमचा जो आहे पहिलं नाव, त्यानंतर मिडल नेम तुमच्या वडिलाचं नाव, त्यानंतर लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम. हे 3 फॉर्म भरले, 3 नावं भरले. आता फॉर्म भरताना काही जणांची एक अडचण होऊ शकते की
नाव जे आहे, आता उदाहरणार्थ XY जे नाव असेल आणि ते नाव तर तिथं येत नसेल, ठीक आहे, तर त्या नावाला तुम्ही बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही तुमचं नाव टाकलं जे काय असेल तेव्हा ते हे फॉन्ट जे आहे ते जे टेक्स्ट जे आहे ते डबल 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 पुढं जातात. तर तसं होत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं पूर्ण नाव टाका, जे एखाद्या वेळेस जे काही नाव असेल, ठीक आहे, उदाहरणामध्ये गणेश नाव असेल किंवा मग जे काही असेल तर ते नाव पूर्ण टाका. ते नाव पूर्ण टाकल्यानंतर तुमचं काय होईल, त्या ठिकाणी पूर्ण कंप्लीट नाव झाल्यानंतर जे काही फॉन्ट डबल 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 आलेले आहेत, सुरुवातीची फॉन्ट चुकीची कट करून टाका आणि जे गणेश आहे तेवढंच ठेवा, ठीक आहे. असं ह्या TCSच्या वेबसाईटवर होतं युजली फॉर्म भरताना, त्यासाठी सांगतोय, ठीक आहे. त्यानंतर फादर नेम टाका, मदर नेम टाका. आणखीन तुमचं नावामध्ये काही बदल झाला असेल तर तो नावामधला बदल पण तुम्हाला टाकायचा आहे. काय सांगितलेलं आहे, हॅव एव्हर चेंज्ड युअर नेम, तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला आहे का, नसेल तर नो करा, असेल तर येस करा. तुमचं जन्मतारीख जे आहे ते जन्मतारीख टाकायचं या ठिकाणी, त्या लगेच तुमचं वय सध्या किती आहे ते या ठिकाणी खाली दिसून येईल. त्यानंतर तुमचा लिंक मोबाईल नंबर चुकू नका. एक महत्त्वाची सूचना, जी कोणी फॉर्म भरणार आहेत त्यांनी मोबाईल नंबर बिलकुल चुकवायचा नाही, कारण मोबाईल नंबरवर OTP जातो. OTP हा मोबाईल नंबरवर जात असतो, त्यासाठी मोबाईल नंबर जो चालू आहे तोच भरायचा आहे. त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर करायचा आहे. आणखीन एखादा अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर अल्टरनेट मोबाईल नंबर पण टाकून ठेवा. त्यानंतर ईमेल ॲड्रेस पहा, तुमचं ID पासवर्ड, त्यानंतर मग काही महत्त्वाचे अपडेट असतील, एक्झाम कधी आहे, एक्झाम पोस्टपोन झाली आहे, ह्या सर्व गोष्टी तुमच्या ईमेलवर आणि तुम्हाला टेक्स्ट मेसेजवर येतात. त्यासाठी ह्या 2 गोष्टी व्यवस्थित भरायचं आहे, ठीक आहे. ईमेल ID नसेल तुमचं तर ईमेल ID काढून घ्या, त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म पूर्ण होणार नाही. ईमेल ID काढणं काही जास्त अवघड नाही आहे. गुगलवर तुम्ही हाऊ टू क्रिएट ईमेल ID टाकलं तर तिथं जे लगेच जीमेल येतं, लगेच तुम्ही काढू शकता, ठीक आहे. त्यानंतर तुमचं हॅव यू डन ग्रॅज्युएशन फ्रॉम युनिव्हर्सिटी, कोणतं मुक्त विद्यापीठातून तुमचं झालेलं आहे का, तर ते तुम्हाला टाकायचं ओपन युनिव्हर्सिटीमधून, तर येस नो. त्यानंतर तुमचा 10वीचा सीट नंबर पहा. फॉर्म भरताना इन केस तुमचा फॉर्म चुकला, जी काही तुमची चूक झाली फॉर्म भरताना, तर तुम्हाला डबल फॉर्म भरायचा आहे. तर डबल फॉर्म भरताना हा एकच नंबर असतो, ज्या नंबरमुळं तुम्हाला डबल फॉर्म भरायला अडचण येते, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही फॉर्म हा चुकू नका, व्यवस्थित भरा. तुम्ही इन केस आता बरेच विद्यार्थी असे आहेत, फॉर्म जर चुकला त्यांचा, फॉर्म चुकल्यानंतर काय करतात, नवीन मोबाईल नंबर, त्यानंतर नवीन ईमेल ID, ठीक आहे, हे 2 चेंज करून तुम्ही नवीन लॉग इन करण्याचा प्रयत्न करता. नवीन लॉग इन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचा हा नंबर मेन असतो, कारण लॉग इनमध्ये हाच नंबर असतो, ठीक आहे, सीट नंबर. तर तो तुमचा 10वीचा जो सीट नंबर आहे, यामुळे तुम्हाला नवीन फॉर्म भरता येत नाही. त्यासाठी ह्या चुका काही विद्यार्थ्याकडून झालेल्या आहेत फॉर्म भरताना, तर ते होऊ देऊ नका, लक्ष एवढंच असू द्या. त्यानंतर तुमचा 10वीचा पासिंग वर्ष किती असणार आहे तो, त्यानंतर तुमचं टेस्ट सेंटर कोणतं देणार आहेत तुम्ही, पहिलं टेस्ट प्रेफरन्स सेंटर, त्यानंतर दुसरं आणि तिसरं, ठीक आहे. यामध्ये एक महत्त्वाचं पहा, बरंच असं दिसून आलेलं आहे की जे लवकर विद्यार्थी फॉर्म भरतात, ठीक आहे, तर त्यांचा प्रेफरन्स हा भेटतो आणि जे शेवटी फॉर्म भरतात त्यांचा प्रेफरन्स हा पहिला भेटत नाही, ठीक आहे. तर त्यासाठी लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा तुमचे जे काही प्रेफरन्स आहे, तर उदाहरणार्थ लातूर असेल, त्यानंतर मग दुसरं कोणतं संभाजीनगर असेल वगैरे, जे काय पहिलं आहे तुमच्या जवळचं पहिलं देऊन त्यानंतर दुसरं तिसरं असे देऊन टाका. हे सगळं झाल्यानंतर भरल्यानंतर तुम्हाला जनरेट OTP करायचं आहे. जनरेट OTP केल्यानंतर तुम्हाला एक OTP येतो, ठीक आहे. तर एवढी प्रोसेस ही पहिली स्टेज आहे जी की लॉग इन करण्याची आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला ॲग्री करून रिव्हेरिफाय करायचं, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढी प्रोसेस करून त्यानंतर आपण पुढचे स्टेप पाहू. तर या ठिकाणी एक महत्त्वाचं सांगायचं आहे, मला या ठिकाणी सुयश नाव टाकायचं होतं, ठीक आहे. तर या ठिकाणी सु य हे डबल डबल यायला लागले. तर विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा कन्फ्युजन होईल की तुम्ही तुमचं नाव टाकताय पण हे सुरुवातीला काय यायला लागले. तर हे तुमचं येऊ द्या. तुमचं काय करायचं, तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते पूर्ण नाव व्यवस्थित कंप्लीट टाकायचं आहे. कंप्लीट टाकल्यानंतर जेव्हा शेवटी तुमचं हे नाव कंप्लीट होईल तेव्हा शेवटच्या शेवटमध्ये तुमचं हे नाव दिसेल. तुम्हाला या ठिकाणून शेवटून काय करायचं आहे, हे सुयशच्या अगोदरचं जेवढं काय आहे एवढं तुम्हाला डिलीट करायचं आहे. एकाच क्लिकमध्ये तुमचं इरेज क्लिकमध्ये हे सगळं डिलीट होऊन जाईल.
सुयश एवढं राहील तेव्हा सुयश हे राहून जाईल. असं जर तुमचं येत असेल तर हा फॉर्मॅट यूज करायचा आहे. ठीक आहे. ही अडचण काय येते विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही नाव टाकता तेव्हा जेव्हा तुम्ही हे फॉन्ट लेटर आहे हे तुम्ही कॅपिटल करता का स्मॉल करता. जेव्हा कॅपिटल करता तेव्हा हे युजली होत नाही, जेव्हा हे स्मॉल करता तेव्हाच हे होतं. ठीक आहे. आता हे स्मॉल असल्यामुळं बरोबर येत नाही आहे. आपण त्याला कॅपिटल करू. पूर्ण कॅपिटल केलं पहा, आता काहीच प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. बऱ्याच जणांना हे माहीत नसते, त्यासाठी आपण हे सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही पूर्ण माहिती भरता, लॉग इनची माहिती भरल्यानंतर तुम्हाला एकदा रीव्हेरीफाय म्हणून ऑप्शन येतं. रीव्हेरीफाय तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सगळे जे नंबर आहेत ते जे तुम्ही जी सगळी माहिती भरलेली आहे ती सगळी माहिती काय होती तुम्हाला टिक करायची असते की तुम्ही ते रीव्हेरीफाय करताय आणि ते तुम्हाला ॲक्सेप्ट आहे म्हणून सगळं नाव एकदा पाहून घ्यायचं आहे. आणि तुमचं लॉग इन जेव्हा OTP जातो तो OTP टाकल्यानंतर हे तुम्हाला टिक करायचं. सगळं आल्यानंतर जेव्हा हे सगळं झालं तेव्हा तुम्हाला सबमिट करायचं आहे. तेव्हा एकदा तुम्हाला परत ऑप्शन येईल की हे फॉर्म तुम्ही चूक जर असेल वगैरे तर करेक्शन नंतर होणार नाही म्हणून. त्यासाठी तुम्हाला लॉग इन डिटेल एकदाच टाकावं लागेल. तर ते सगळं भरल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल येतील. खाली ह्या ठिकाणी सर्व ॲप्लिकेशन डिटेल असतील. अप्लाय फॉर पोस्ट, तुम्हाला पोस्टला अप्लाय करायचं तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि हेल्प डेस्कला काही अडचण असेल तर इथं क्लिक करायचं. तर आता तुम्हाला अप्लाय फॉर पोस्ट करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे पोस्ट जे ऑप्शन आहे अप्लाय फॉर पोस्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. अप्लाय फॉर पोस्ट जेव्हा तुम्ही चालू करता क्लिक करता तेव्हा क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन येतं. या ऑप्शनमध्ये तुम्हाला काय दिसेल, अप्लाय फॉर पोस्ट असेल, युअर सिलेक्शन असेल, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय असेल. मग तुम्हाला या ठिकाणी क्लिक हिअर टू अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल आतमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लिक हिअर टू अप्लाय केल्यानंतर पहा आपल्याला अशा ठिकाणचं ऑप्शन येतं. या ठिकाणी तुम्हाला काय काय भरायचं तर लक्षात असू द्या. पर्सनल डिटेल्स भरायचे तर ॲडिशनल डिटेल्स भरायचे तर कम्युनिकेशन डिटेल्स भरायचे तर क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स अँड डॉक्युमेंट अँड पेमेंट. या ठिकाणी तुम्हाला एवढे 5 ऑप्शन आहेत. हे 5 पूर्ण फॉर्मॅट कंप्लीट झाल्यानंतर पेमेंट झाल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन हे कंप्लीट प्रोसेस होतं. तर या ठिकाणी पहिलं जे आहे पर्सनल डिटेल्स आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पोस्ट नेम त्यानंतर पोस्ट कोड हे भरायचं आहे. ठीक आहे. पोस्ट नेम आपलं कोणतं असणार आहे या ठिकाणी स्टाफ नर्सचं असणार आहे. ठीक आहे. जे कोणी हे स्टाफ नर्ससाठी भरणार आहेत तर त्यांनी स्टाफ नर्स करा. त्यानंतर जे कोणी दुसरं भरणार आहेत त्यांनी त्यासाठी करा. ठीक आहे. या ठिकाणी भरपूर आहेत. स्टाफ नर्स पहा, परिचारिका ती शाळा, यामध्ये आपल्याला 3 स्टाफ नर्सच्या जागा आपण पाहिल्या होत्या. एक ANMची होती जी की प्रसेविका आहे, त्यानंतर एक PHN आहे म्हणजे पब्लिक हेल्थ नर्स आहे, त्यानंतर एक स्टाफ नर्स आहे. ठीक आहे. आपण 3 या ठिकाणी पाहिलं होतं. यामध्ये खूप सारे ऑप्शन येतील, त्यामुळे तुम्हाला नर्स, मिडवाईफ किंवा स्टाफ नर्स हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट कोड येईल जे की 14 नंबर या ठिकाणी असणार आहे. ज्यांचं GNM BSc झालेलं आहे, ज्यांनी स्टाफ नर्ससाठी भरताय त्यांच्यासाठी हे असणार आहे. आणि ज्यांनी ANM झालेलं आहे भगिनींचं, ज्या ANMचं झालेलं आहे भगिनींचं त्यांच्यासाठी प्रसेविका म्हणून ऑप्शन येणार आहे. त्या ठिकाणी प्रसेविकाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्याच याच्यामध्ये तुम्हाला ही सर्व माहिती भरायची, ज्यामध्ये तुम्हाला हे एक महत्त्वाचं आहे. पहा, यामध्ये कोणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो. 865 गावा बॉर्डरमध्ये जे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमेमध्ये मोडत आहात का, तर तुम्ही त्या गावामध्ये मोडत असाल तर येस करायचं, नाहीतर नो करायचं. त्यानंतर तुमचं डोमेसाईल आहे तर डोमेसाईल तुम्हाला येस करायचं. त्यानंतर तुमचं डोमेसाईलचं कुठली ऑथॉरिटी असणार आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर आहे डेट ऑफ डोमेसाईल इश्यू. त्यानंतर नंतर डोमेसाईल सर्टिफिकेटचा तुम्हाला नंबर जो असतो तो नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे, जो सिरियल नंबर असतो डोमेसाईलचा तो नंबर टाकायचा. त्यानंतर तुमचं कास्ट व्हेरिफिकेशन जे आहे, कास्ट सर्टिफिकेट सेम, कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, कास्ट कुठून निघालेला आहे, कास्टची तारीख. त्यानंतर व्हॅलिडिटीचंही सेम असणार आहे. अशा प्रकारचे नॉन क्रिमिनल जे OBCचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सेम, नॉन क्रिमिनल कुठून निघालेला आहे म्हणजे तालुका लेवल काय, त्यानंतर तुमचं नंबर नॉन क्रिमिनलचा आणि त्याची तारीख किती असणार आहे. ठीक आहे. हे त्यानंतर तुमचं काही ओळख आहे का, म्हणजे तुमचं तीळ वगैरे कुठे आहे का, राईट हँड, लेफ्ट हँड, राईट लेग, फुटलेट वगैरे तुमचं ते या ठिकाणी टाकायचं आहे.
त्यानंतर तुमचं पॅन कार्ड वगैरे या ठिकाणी सर्व माहिती भरायची काही गरज नाही आहे. तुम्हाला 1-2 माहिती जरी तुम्ही भरली तरी चालतं. यामध्ये तुम्हाला एवढी माहिती विचारलेली आहे. एवढ्या माहितीचं तुम्हाला काहीच गरज नाही आहे. तुम्ही पॅन कार्ड किंवा मग ड्रायव्हिंग लायसन 1-2 जरी भरले तर भरपूर झालं. एवढं भरण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल. या ठिकाणी फक्त येस करायचं नाही आहे. तुम्ही जेव्हा येस कराल त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल पण विचारेल. त्यासाठी तुम्ही जे महत्त्वाचं 1-2 तुमचे ID प्रूफ आहे हा फक्त, ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही ID प्रूफसाठी या ठिकाणी विचारले पहा कॅन्डिडेट ID प्रूफ म्हणून, तेवढं तुम्ही भरून पुढं डायरेक्ट सबमिट करायचे, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. खूप लक्षात महत्त्वाचं यामधला पॉईंट आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट नाही केलं तर तुमची माहिती जी आहे ती सबमिट होणार नाही, ठीक आहे. एवढी भरल्यानंतर पुढचं प्रोसेस जे नेक्स्ट आहे ते येतं, ते आहे ॲडिशनल डिटेल्स, ठीक आहे. आपण आता ॲडिशनल डिटेल्स पाहू. तर मित्रांनो, हे जे होते आत्तापर्यंतचे आपण पाहिले ते पर्सनल डिटेल्स होते, जे आत्तापर्यंत आपण पूर्ण फिल केले. हे पहा या ठिकाणी दिलेले पर्सनल डिटेल्स. तर आता आपल्याला नेक्स्ट काय कंप्लीट करायचं या ठिकाणी जे आहे ते ॲडिशनल डिटेल्स. पहा यामध्ये 2-3च गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये पर्सनल डिटेल्स, त्यानंतर क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट पेमेंट, एवढ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. बाकीचं जे आहे ॲडिशनलमध्ये काही जास्त ते नसतं आणि कम्युनिकेशनमध्ये तुमचा ॲड्रेस असतो. तर पायामध्ये पर्सनल डिटेल आपण कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आहे ॲडिशनल डिटेल्स, पहा, ठीक आहे. तर यामध्ये पहा ॲडिशनल डिटेल्समध्ये काय काय येतं. तर पायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही एम्प्लॉई आहेत का म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे, हो तर हो करा. त्यानंतर मग तुम्ही 1991च्या सेन्ससचे कर्मचारी आहेत का. त्यानंतर तुम्ही पोस्ट इलेक्शनचे आहेत का. त्यानंतर एम्प्लॉई आहेत का त्याच्यातले. त्यानंतर कोणी तुम्ही सुसाईड केलेलं वगैरे तुमच्या घरामध्ये आहे का. त्यानंतर मग तुम्ही कोणी सेमी गव्हर्नमेंटमध्ये वगैरे काम केलं आहे का. त्यानंतर मग प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट असेल का. बऱ्याच विद्यार्थ्याचं पहा प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट असतं, तर त्यांना हे इथं येस करायचं आहे आणि तुमचे डिटेल जे आहेत ते पूर्ण प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेटचे डिटेल या ठिकाणी व्यवस्थित भरायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर अर्थक्वेक असेल तर अर्थक्वेकचे सर्टिफिकेट, त्यानंतर पार्ट टाईम डिप्लोमा होल्डर असेल, जे काही तुम्ही आहे यामध्ये तुम्हाला येस करायचं आहे. आणि जर असलं तुमचं सर्टिफिकेट तर त्या ठिकाणी तुमची माहिती भरावी लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल, ठीक आहे. हे पूर्ण झालं ॲडिशनल डिटेल्स विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर येईल कम्युनिकेशन डिटेल्स. कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुमचं पूर्ण ॲड्रेस असेल, पूर्ण तुम्हाला परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड ॲड्रेस. तर पहा याच्यामध्ये कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुमचे ॲड्रेस विचारेल. ॲड्रेसमध्ये तुमचं पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस आणि राहायचा ॲड्रेस दोन्ही पण एकच करायचा आहे. त्यानंतर मग जिल्हा असेल, त्यानंतर जिल्ह्यानंतर मग तुमचं स्टेट कोणता आहे वगैरे एवढेच माहिती यामध्ये तुमच्या आहेत, ठीक आहे. बाकी त्यानंतर नेक्स्ट येईल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, जे याच्यानंतर आहे. तुम्हाला जे कोणती फॉर्म भरलेले आहे माहिती भरल्यानंतर तुम्हाला लक्षात असू द्या, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. खूप महत्त्वाचं असतं सेव्ह अँड नेक्स्ट. पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही पूर्ण माहिती भरता त्यानंतर तुम्हाला हे सेव्ह अँड नेक्स्ट करणं ऑप्शन महत्त्वाचं आहे. हे जर केलं नसेल तर तुमचं पूर्ण माहिती भरलेलं हे कट होऊन जाऊ शकतं, डिलीट होऊ शकतं. त्यासाठी सेव्ह अँड दरवेळेस सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, ठीक आहे. त्यानंतर असेल मित्रांनो कम्युनिकेशन डिटेल झाल्यानंतर असेल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स. यामध्ये खूप महत्त्वाचं आहे पहा. बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो टाईम कटतो ते ह्या 2 ऑप्शनमध्येच टाईम कटतो, क्वालिफिकेशनमध्ये आणि डॉक्युमेंट पेमेंटमध्ये. पहा क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्समध्ये काय करायचं तुम्हाला, या ठिकाणी तुमचे 10वीपासून 10वी-12वी या ठिकाणी तुम्हाला मार्क विचारले जातील. या ठिकाणी 10वीचे SCC, त्यानंतर मग HSC, त्यानंतर तुमचं डिप्लोमा किंवा डिग्री, त्यानंतर तुमचं एक्सपिरियन्स असेल. एवढ्या 4 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. त्या 4ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहेत, ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचं कॉलेजचं किंवा स्कूलचं नाव विचारेल, तुम्हाला नाव टाकायचं आहे. स्कूलचं नाव टाकल्यानंतर तुमचे पर्सेंटेज, तुम्हाला किती मार्क पडले ते मार्क तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर तुमचं ऑप्टेन किती मार्क आहेत आणि टोटल किती मार्क होते हे टाकायचं आहे. टाकल्यानंतर ऑटोमॅटिक पर्सेंटेज येतं, ते तुम्हाला काही पर्सेंटेज टाकायची गरज नाही आहे. असं सेम 10वीचं करायचं आहे. त्यानंतर सेम 12वीचं पण असंच करायचं आहे. त्यानंतर तुमचा डिप्लोमाचं पण सेम असं करायचं आहे. तुमचा डिप्लोमा कुठून झाला, त्यानंतर त्या ठिकाणचं नाव, त्या कॉलेजचं नाव, त्यानंतर तुमचे मार्क किती पडले आणि टोटल मार्क किती होते, पर्सेंटेजमध्ये होतं का कशामध्ये होतं, असं यामध्ये विचारतं. आणि एक्सपिरियन्सचं पण तुम्हाला सेम टाकायचं आहे. जर कोणी आता एक्सपिरियन्समध्ये एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, जर कोणी सध्या जॉब करत आहे
आणि सध्या जॉबवर पण आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी त्याला टाकायची डेट, तर त्या ठिकाणी डेट विचारलं जातं कधीपासून स्टार्ट आहे तुमचा जॉब आणि त्यानंतर कधीपर्यंत आहे असं विचारलं जातं. तर तुम्ही सध्या जरी जॉबवर असाल तर तुम्ही आजच्या दिवसाची डेट टाकू शकता, करंटची डेट जी आहे ती डेट टाकायची. ठीक आहे, सध्या जरी जॉबवर असेल कुठेतरी प्रायव्हेटमध्ये वगैरे. ठीक आहे, त्यानंतर हे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं यामध्ये पण. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो शेवटचा जो ऑप्शन आहे राहिलेला तो असतो डॉक्युमेंट अँड पेमेंट. हा एक महत्त्वाचा पेमेंटचा शेवटचा हा पोर्शन आहे फॉर्म भरण्याचा. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी 7-8 जे काही आपले डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे. तर या ठिकाणी काय विचारले पहा, क्लिक हेअर टू अपलोड द डॉक्युमेंट. या ठिकाणी फोटोमध्ये आपल्याला 2 फोटो अपलोड करायचे असतात. एक तुमचा लाईव्ह कॅप्चर फोटो असतो आणि एक तुमचा गॅलरीमधला फोटो असतो. ठीक आहे, जो तुमच्याकडे पासपोर्ट आहे तो फोटो अपलोड करू शकता तुम्ही. यामध्ये पहा 100 KB ते 2 MB पर्यंत फोटो आपला साईज असणं गरजेचं असतं. काही ठिकाणी 200 KB आहे, काही ठिकाणी 100 KB आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचे जेवढे काही डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंटला तुम्ही 500 KBवर आणून ठेवायचं आहे. काय करायचं आहे, 500 KBवर आणून ठेवायचे. 500 KBवर आणून ठेवल्यानंतर कोणताही डॉक्युमेंट तुमचा रिजेक्ट होत नाही. बऱ्याच जणांचा हा अडचण येते. तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट असू द्या, TCSमध्ये तुम्हाला एक कॉमन सांगतो मी, TCSमधली तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुमच्या डॉक्युमेंटची फाईलची जी साईज आहे ती 500 KB करून ठेवा. तुमचा डॉक्युमेंट रिजेक्ट होणारच नाही, तो कसला का डॉक्युमेंट असत नाही. ठीक आहे, तुम्हाला 100 ते 2 MB पर्यंत हे फाईल विचारलं जातं. बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्येच बरंच कन्फ्युजन असतं. फाईल काही डॉक्युमेंटला कंप्रेस करणं काहीच नाही, अवघड नाही आहे. तुमचं एखादा जर खूप मोठा डॉक्युमेंट असेल तर त्याला काय करायचं आहे, एडिट करून त्या डॉक्युमेंटला थोडंसं छोटं करायचं आहे. ठीक आहे, तर लगेच त्या डॉक्युमेंटची साईज ऑटोमॅटिकली छोटी होऊन जाते. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी एक कॅप्चर फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर असं टिक येतं. त्यानंतर आहे तुमचा सिग्नेचर आहे. सिग्नेचर पण सेम त्या साईजचा फोटो सेव तेवढ्या साईजचा आपल्याला जमा करून अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वी सर्टिफिकेट, त्यानंतर ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनचा फोटो अपलोड करायचा आहे. डिप्लोमा असेल तर डिप्लोमा, त्यानंतर स्टेट तुमचं डोमिसाईल असणं तर डोमिसाईल तुमचं अपलोड करायचं. त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. यामध्ये अवघड करण्यामध्ये, फोटो अपलोड करण्यामध्ये काही अवघड नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय होईल, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर लगेच तो ऑप्शन ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथं लगेच जो डॉक्युमेंट आहे तिथं गॅलरीमध्ये गेल्यानंतर तो लगेच तुम्ही सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं. त्यानंतर क्लोज करायचं, म्हणजे तिथला पोर्शन जो भरलेला आहे तो. ठीक आहे, मग त्या ठिकाणी परत तुम्ही वापस या ठिकाणी येता ह्या व्ह्यूमध्ये. अशा प्रकारे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जे काय तुमचे डॉक्युमेंट आहेत ते पूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला अपलोड करायचे. तर अपलोड केल्यानंतर असं ग्रीन टिक येणं गरजेचं आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत, पॅन कार्ड वगैरे ह्या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड होतील तेव्हा तुमचं इथं नाव असेल, तुमचं इथं नाव पूर्ण असेल. नावाच्या खाली तुमचं हे पैशाची फीजची डिटेल असेल. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर एवढं असेल, नाहीतर अन्यथा तुमचं एवढी फीस असेल. ठीक आहे, तर पहा तुमचं या ठिकाणी मग तुम्हाला काय येईल, खाली तुम्हाला जे आहे ऑप्शन नावाची लिस्ट येईल. नावाच्या लिस्टमध्ये तुम्हाला फक्त टिक 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 करत जायचं या ठिकाणी. शेवटी तुम्हाला हे जे पेमेंट आहे ते पेमेंट करायचं आहे. खूप महत्त्वाचं या ठिकाणी सांगतो, पेमेंट करताना पेमेंट तुम्हाला डायरेक्ट UPIमध्ये रिक्वेस्ट पाठवल्यानंतर UPIमधून तुम्ही जेव्हा पेमेंट करता तेव्हा हा ॲप तुम्हाला सोडून जायचा नाही आहे, म्हणजे हा ॲप एक्झिट करायचा नाही आहे. ह्या ॲपला चालूच ठेवायचं आहे. फोनपेमध्ये जाऊन किंवा मग UPIवर जाऊन त्या ठिकाणी जे काही असेल तुमचं त्या ठिकाणाहून पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर लगेच इकडं तुम्हाला ऑटो जनरेशन होईल आणि तुमचं इथं PDF सक्सेसफुली जनरेट होईल. ठीक आहे, एवढं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. सगळे भरल्यानंतर तुमचे या ठिकाणी अशा प्रकारचे ग्रीन हे सगळे तुम्हाला नावं दिसतात. ठीक आहे, या ठिकाणी पेमेंट बाकी आहे त्यामुळे हे रेड दिसतंय आणि या ठिकाणी पेमेंट जर झालं तर हे पण अशा प्रकारे ग्रीन होऊन जाईल. ठीक आहे, हे सर्व ग्रीन झाले म्हणजे तुमचे सर्व माहिती भरण्यात आली. ठीक आहे, तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला मित्रांनो, कारण सांगणं गरजेचं होतं सगळ्यांना. बऱ्याच विद्यार्थ्यांना याची काही अडचण वगैरे येऊ शकते, म्हणून हा व्हिडिओ थोडासा डिटेलमध्ये सांगण्यात आलेला आहे. जर याच्यामध्ये काही तुम्हाला वाटत असेल करेक्शन आहे तर तुम्ही ते व्यवस्थित पाहून करा. ठीक आहे, आपल्या सांगण्याचा हेतू हाच असतो की जो कोणी विद्यार्थी आहे त्याला फॉर्म भरायला अडचण येत असेल तर या व्हिडिओच्या मार्फत तो बघून व्यवस्थित फॉर्म भरू शकतो. ठीक आहे, हेच आपलं सांगण्याचा हेतू आहे.
व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी ठाणे महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना फॉर्म हा स्वतः भरायला सांगा, जेणेकरून हा व्हिडिओ पाहून ते स्वतः फॉर्म भरतील, त्यांची फीस पण वाचेल, म्हणजे फॉर्म जी काही तुम्ही बाहेर भरता कॅफेमध्ये वगैरे ती, आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या जी काही माहिती आहे डिटेल ती तुम्हाला स्वतः समजून जाईल। फ्युचरमध्ये तुम्ही असे प्रत्येक फॉर्म स्वतः तुमच्या मोबाईलवर भरू शकता विद्यार्थी मित्रांनो। तर भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये।